नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर देसाई. तुम्हाला आज दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. मुद्दामून मी आज दीपावली म्हटलं. दीपावली म्हणजे दिव्यांची रांग, दिव्यांची ओळ. आता ही दीपावली साजरी केव्हा केली गेली तर श्रीराम जेव्हा अयोध्येला परतले त्यावेळी दीपावली साजरी केली. दीपावली साजरी का करतोय आपण? तर अंधारावरती विजयाचा प्रकाश किंवा अज्ञानावरती ज्ञानाचा विजय, याच्यासाठी आपण दीपावली साजरी करतोय. तर ह्या दीपावलीला आज आपण काय करतोय? घराची स्वच्छता करतो, छान छान कपडे घालतो, बरोबर आहे, आणि गोडधोड खातो. तर तशाच पद्धतीनं आपण जर मनाची स्वच्छता केली, मनातले चुकीचे विचार, निगेटिव्ह विचार जर काढून टाकले आणि मनात जर चांगले विचार घेतले, पॉझिटिव्ह विचार घेतले, मनाला आपण ज्ञानानं अजून काही म्हणजे आपण ज्ञानाची जोड दिली, तर आज आपली ग्रोथ होईल. आपली आई म्हणायची की रामाचं राज कर म्हणजे सुखी राहा. श्रीराम जेव्हा अयोध्येला आले तेव्हा त्यांनी रामाचं राज्य केलं ना, त्या पद्धतीनं आपली आई आपल्याला बोलायची की रामाचं राज कर. तर या पद्धतीनं रामाचं राज्य करणं म्हणजे काय? तर अज्ञानावरती ज्ञानाचा विजय. म्हणजे आपण ज्ञान मिळवलं पाहिजे, आपण काहीतरी नवीन नवीन गोष्टी शिकलं पाहिजे. प्रत्येक वेळी दिवाळी येते आणि जाते, आपण खर्च करतो आणि दिवाळ काढलं म्हणून ते सोसत बसतो. हे नाही केलं पाहिजे. तर आपण आपल्यात काहीतरी सुधारणा केल्या पाहिजे. या गोष्टी आपण करूया. ज्ञानाची आपण भर टाकूया आपल्या. म्हणजे प्रत्येक एजला माणूस शिकत असतो. वयाच्या प्रत्येक क्षणाक्षणाच्या आपण शिकायचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्या सुधारणा केली पाहिजे. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आज आपली मेंटल हेल्थ म्हणजे मनाची जी काय मी म्हणत होतो तुम्हाला, तर मनाची हेल्थ म्हणजे मेंटल हेल्थवरती आपण थोडंसं लक्ष देऊयात, स्वतःच्या मेंटल हेल्थवरती. आणि त्याच्यात आपण त्या मेंटल हेल्थची पातळी जर वाढवली आपण, तर नक्कीच आपण खुश राहू, आनंदी राहू, संतोषी राहू. धन्यवाद.